स्ट्राईकला आहे आनंद झोरे आणि नॉन स्ट्राईकला इनला शंकर एडगे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पाटण तालुक्याचा एक कोहिनूर हिरा मिस्टर प्रकाश बावदाने. बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंगला सलामीर आनंद झोरे. पाहूया का करतोय. पहिला बॉल हाताळण्यासाठी प्रकाश बावदाने वर्सेस आनंद झोरे. पहिला बॉल सरळ बॅटने खेळला चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु गफलत करतोय. चुकी आणि चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये. आडव्या बॅटने खेळला सरळ बॅटने खेळलेला फटका आनंद झोरे यांच्या बॅट मधून 2 धावा. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेत. दुसरा बॉल हाताळण्यासाठी प्रकाश बावदाने पुन्हा एकदा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आनंद झोरे त्याच्या बॅटमधून 2 धावा आलेत. दुसरा बॉल खेळण्यासाठी सज्ज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु हा डॉट बॉलची सांगता. पहिल्या मॅचला झाली सुरुवात. संघाचा श्री गणेश झालाय 2 धावेने. पाहूया आता हे येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये केस्टॉल फायटर्स किती धावा आपल्या संघासाठी खेळून काढतायत. तिसरा बॉल घेऊन सज्ज प्रकाश बावदाने टू आनंद झोरे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु यावेळेस दांडी दांडी गुल. विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट मिस्टर आनंद झोरे. पहिल्या बॉलवरती सरळ बॅटने खेळून 2 धावा घेतल्या. नंतर डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन. आनंद झोरे बॅक टू द पवेलियन. तिसरा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती असेल अमोल चाळके. छोटा पॅकेज परंतु बडा धमाका असेल का. अमोलच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं असेल केस्टॉल टीमला. जास्तीत जास्त धावा उंचवायचा प्रयत्न करावा लागेल. नॉन स्ट्राईक एंडला अजून थांबलेला घातक खुकार शिकारी मागच्या मॅचचा गेल्या वर्षीच्या मॅचचा बेस्ट बॅट्समन शंकर एडगे नॉन स्ट्राईकला अजून देखील उभा आहे. पाहूयात चौथा बॉल घेऊन प्रकाश बावदाने. त्याच्या समोर अमोल असेल. पहिला बॉल टाकण्याचा प्रयत्न डॉट बॉल ची सांगता. 5 बॉल झाले. 4 बॉल झाले. संघासाठी धावा येणं खूप गरजेचं असेल. जास्तीत जास्त धावा जेवढ्या उंच जेवढ्या तुम्ही तुमच्या टीमसाठी बनवाल. मिसाळ साहेबांचं देखील इथे सरचे स्वागत आयोजक कमिटीकडून. 5वा बॉल घेऊन आलाय प्रकाश बावदाने. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमोल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. संघाचा श्री गणेश झालाय. 5 बॉल 2 रन्स 1 विकेट. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे घातक फलंदाज मिस्टर शंकर एडगे. लास्ट बॉल घेऊन आलाय प्रकाश बावदाने. पाटण तालुक्याचा एक कोहिनूर हिरा. लास्ट बॉल वरती मारायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची सांगता. 6 बॉल 2 रन 1 विकेट. निलेश झोरे यांचं देखील इथे आयोजक कमिटी करून सहर्ष स्वागत.
सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं. संघासाठी बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय आनंद जोरे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे खुंकार शिकारी शंकर येडगे. पाहूया काय करतोय. आपल्या बॅट मधून जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं असेल केस्टॉल टीम साठी. ह्या फलंदाजावरती लक्ष असेल वॉलो टीमचं. लवकरात लवकर त्याची विकेट जाईल तेवढं तितकंच त्यांना चांगलं असेल, कारण याच्या बॅटमधून षटकार चौकार येण्याची क्षमता त्याच्या हातामध्ये आहे, ताकद तेवढीच. पाहूया पहिला बॉल घेऊन सज्ज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न कट केलाय. शिवाजी आगरे साहेबांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पाटण तालुक्यातील एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे शिवाजी आगरे साहेब. दुसरा बॉल घेऊन सज्ज आनंद जोरे. पाहूया काय करतोय शंकर. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल कॅरी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु थांबवलं शंकरने. दोन तिसरा बॉल घेऊन सज्ज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल. शंकर वरती लक्ष असेल टीमचं, कारण त्याच्या बॅटमधून षटकार चौकार येणं खूप गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. पाहूया चौथा बॉल घेऊन सज्ज. काऊ कॉर्नरला उडवलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल कॅरी करेल. चुकी करतोय आणि बॅकअप. प्रकाश बावधनेच्या माध्यमातून बॅकअप खूप चांगला मिळाला. 2 धावा पूर्ण केलेत. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 4 बॉल झालेत, 9 रन. संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल धावेल कॅरी करे परंतु 2 धावा पूर्ण होतील का. 2 धावा पूर्ण झाल्या. चुकी. बॉलर चुकी करतोय. चुकीचं रूपांतर 3 मध्ये. चौथीचा देखील प्रयत्न परंतु थांबवलंय अमोलने. धावा कशाही येऊ पण धावा येणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. जेवढ्या धावा येतील तेवढ्या टीमसाठी चांगल्या असतील. पुन्हा एकदा 5वा बॉल घेऊन सज्जा आनंद जोरे. अमोल असेल स्ट्राईकला. पाहूया काय करतोय अमोल. बॅट 5 बॉल झाले. ओके लास्ट बॉल. लास्ट बॉल घेऊन अमोल ऑफ साइडला टोलवलाय चेंडू. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय कॅरी करेल तोपर्यंत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण झालेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 12 बॉल मध्ये 15 धावा. आदित्य पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय नवीन गोलंदाज. काय नाव काय? आदित्य पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल अमोल चाळके ज्याच्या बॅट मधून आलाय. 3 धावा आलेत. चला स्पीडअप करायचं आहे.
सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं घेऊन षटक घेऊन आला आपलं आदित्य पाटील. केस्टार टीमच्या अपेक्षा दोन्ही फलंदाज कडून असेल, जास्तीत जास्त धावा करण्याची गरज असेल आपल्या टीमसाठी. पाहूया पहिला बॉल घेऊन आलाय आदित्य. विकेट कीपर चुकी करतोय. पाहू नो बॉलचा इशारा इथे पंचांनी नो बॉल दिलाय. नो बॉल आलाय. पहिलाच बॉल नकारात्मक चेंडू. नामी संधी असेल, फ्री हिटचा चान्स. पाहूया काय करतोय शंकर आपल्या बॅट मधून मारायचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु चुकी करतोय. चुकीचं रूपांतर. 1-2 तिसरीचा प्रयत्न परंतु चेंडू गेलाय सीमा पार चौकारसाठी. तर दुसरा बॉल घेऊन आलाय आदित्य. स्ट्रायकिंगला फलंदाज याच्या बॅट मधून चौकार आलाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करतोय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. दोन बॉल झाले. तिसऱ्या बॉल घेऊन आदित्य पुन्हा एकदा सज्ज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली आहे. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. यावेळेस नकारात्मक चेंडू. यावेळेस व्हाईट बॉल. चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा आदित्य. आडव्या बॅट. पंच हा बॉल व्हाईट बॉल. यस थँक्यू पंच. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. 3 बॉल 25 धावा 1 विकेट. चौथा बॉल घेऊन सज्ज. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नसेल, जाईल. 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार. शंकरच्या बॅट मधून आलाय हा घणाघाती प्रहार. 1 बाउन्स चौकार. पहा हा फलंदाज जेवढा वेळ खेळपट्टीचा ताबा घेऊन खेळपट्टीवरती उभा असेल तेवढ्यात जास्तीत जास्त धावा या फलंदाजाच्या बॅट मधून येणार. ही अपेक्षा केशव टीमला आहे कारण त्यांना माहिती आहे की हा फलंदाज किती खुंकार आणि घातक आहे. रन घ्यायचा प्रयत्न होता परंतु थांबवलंय. लास्ट बॉल. 1 to go. पाहूया येईल का षटकार, येईल का चौकार शंकरच्या बॅट मधून. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु इथे बीट झालाय फलंदाजाला. 1 धाव. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. 30 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. शंकर येडगे खेळतोय वैयक्तिक 10 बॉल 18 वरती, तर अमोल खेळतोय 6 बॉल 4 वरती. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय नवीन गोलंदाज राहुल झोरे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय.
लास्ट ओव्हर हाणामारीचं षटक असेल. शंकरला जास्तीत जास्त धावा करण्याची गरज असेल. टोलवला आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जाईल सीमा रेषे पार. येतोय शंकरच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती. हा फलंदाज जास्तीत जास्त स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन संघाची धावसंख्या वाढवतोय. पाहूया दुसरा बॉल घेऊन सज्ज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू साली क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक आनंदराव दंडिले होते परंतु चुकी केले. ह्या चुकीचं रूपांतर शंकरच्या बॅटमधून येणाऱ्या धावा तुम्हाला सांगून जातील. शेवटच्या क्षणाला तुम्हाला या चुकीचं रूपांतर काय असेल ते कळेल. पाहूया पुन्हा एकदा तिसरा बॉल घेऊन सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाज अमोल चाळके. नकारात्मक चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती. तिसरा बॉल घेऊन सज्ज होतोय राहुल झोरे. पाहूया काय करतोय अमोल. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांनी दिलाय. नो बॉल. फ्रीची संधी असेल. नामी संधी चालून आली आहे. या बॅटमध्ये षटकार चौकार येणं खूप गरजेचं आहे. पाहूया काय करतोय फलंदाज अमोल. अमोलच्या जागी जर शंकर असता तर त्याने काहीतरी केलं असतं परंतु अमोल त्याच्या देखील ताकद आहे. पाहूया काय करतोय अमोल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु हा डॉट बॉल. जास्तीत जास्त शंकरकडे स्ट्राईक राहणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये 3 षटकार देखील शंकर मारू शकतो परंतु पाहूया चौथा बॉल घेऊन सज्ज. आडव्या बॅटने व्हाईट बॉलचा इशारा. नकारात्मक चेंडू. धावा कशाही येऊ परंतु येणं खूप गरजेचं आहे. केस्टॉल टीमला जितका व्हाईट बॉल येत आहेत तितकेच ती आनंदी होत आहेत. 38 धावा झालेत संघाच्या. 1 विकेट पडली आहे. चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा आडव्या बॅट. हो उडवलाय डायरेक्ट. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषे पार. आलाय अमोलच्या बॅटमधून चौकार. विकेट कीपरच्या पाठी फटका टोलवला. अतिशय सुंदर असा फटका अमोलच्या बॅटमधून आलाय. चौकार. 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज. पाहूया काय करतोय अमोल. विकेट कीपरनं चुकी केली आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 42 या आकड्यावरती. 43 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज आलाय शंकर ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. लास्ट बॉल 1 टू गो. पाहूया षटकार येतोय की चौकार. शंकरच्या बॅटमधून सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय. एक पूर्ण केली आहे दुसरीचा प्रयत्न परंतु इथे विकेटचं पतन. अमोल बॅक टू द डगआउट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 44 या आकड्यावरती. 45 धावाचं आव्हान ठेवलंय व्हॉल्वो टीमला. आयोजक कमिटी नवीन बॉल पुरवायचा आहे.
चला केस्टॉल टीमला विनंती असेल की आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. 44 धावा केस्टॉल टीमने केल्यात. 45चं आव्हान वॉल्वोलाईन टीमला दिलंय, परंतु वॉल्वोलाईन टीम देखील काही कमी नाहीये. वॉल्वोलाईन टीम मध्ये देखील पाटण तालुक्याचा एक कोहिनूर हिरा मिस्टर प्रकाश बावदाने, तो देखील या टीम मध्ये खेळताना आपण आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पाटण तालुक्याचे एक लेजंड खेळाडू आनंदराव दंडीले देखील आपल्याला इथे खेळपट्टीचा खेळ करताना दिसतील. चला पंच स्पीडअप करायचं आहे जरा. वॉल्वोलाईन टीमचे 2 सलामीर संघ मैदानाच्या आतमध्ये, एक साईडला प्रकाश बावदाने तर दुसऱ्या साईडला आदित्य पाटील. चला जीएस टीमचा संघनायक आणि सेल टीमचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस सोडून घ्यायचा आहे. या सेल टीमचा कॅप्टन मच्छिंद्र कदम MK आणि जीएस टीमचा कॅप्टन शिवाजी झोरे. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. तर दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. वॉल्वोलाईनचे 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये, एका साईडला प्रकाश बावदाने तर दुसऱ्या साईडला आदित्य पाटील. स्ट्राईक इनला आहे प्रकाश बावदाने आणि नॉन स्ट्राईकला असेल आदित्य पाटील. 24 बॉल आणि 45 धावाची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये प्रकाश बावदाने, पाहूया काय करतोय. आपल्या बॅट मधून षटकार चौकार येणं खूप गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आला अमोल चाळके. स्ट्राईक अगेनला फलंदाज आहे पाटण तालुक्याचा एक कोहिनूर हिरा मिस्टर प्रकाश बावदाने. पाठीमागच्या सत्रामध्ये पाहिलं तर अमोल याने 2 वेळा विकेट प्रकाश बावदानेची घेतली होती. पहिला बॉल फेस केलाय, संघाचा श्री गणेशा होतोय 1 धावेने. 1 बॉल 1 धावा. हनुमंत शेंडगे साहेबाला विनंती असेल की साहेब आपल्या हस्ते इथे टॉस उडून घ्यायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा बॉल घेऊन अमोल सज्ज. स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे आदित्य पाटील.
साहेबांना विनंती असेल की साहेब आपल्या हस्ते टॉस करून घ्यायचं आहे. दुसरा बॉल घेऊन सज्ज. इथे विकेटचं पतन. दुसऱ्या बॉल वरती पहिला गडी गारद केलाय अमोल याने. आदित्य पाटील बॅक टू द डगआउट. विकेट कीपर कोण आहे? रमेश शेडगे. हा, दुसऱ्या बॉल वरती विकेट आली आहे. क्षेत्ररक्षकांना आपलं काम, यष्टी रक्षकांना आपलं काम पूर्णपणे चोख पार पाडलंय रमेश शेडगे यांनी. तिसरा बॉल घेऊन सज्ज अमोल. वन डाऊन ला गेलेला फलंदाज ऋषी भानुसे मिस्टर 360. तर टॉस विन झालाय सेल टीम. आपल्या लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे आणि लगेच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. तिसरा बॉल घेऊन आलाय अमोल. पुन्हा एकदा ऋषी स्ट्राईक गेनला फलंदाज आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न परंतु डॉट बॉल. 3 बॉल 1 रन आणि 1 विकेट. जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय अमोल याने. ऋषी याला फंबल झालाय. स्ट्राइकिंग एंडला फलंदाज ऋषी. बॉलिंग ट्रॅक वरती अमोल ज्याने जखडून ठेवलंय समोरच्या टीमला. पाहूया चौथा बॉल घेऊन आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. काऊ करून रिजन मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. आलाय ऋषीच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. चौकार. काय फटका सजवलाय व्ही शेप मध्ये, अक्षरशः टोलून दिलाय ऋषी याने. चौथा बॉल घेऊन सज्ज अमोल. पुन्हा एकदा येईल का षटकार? आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न परंतु इथे विकेटचं पतन. ऋषी गेलाय बॅक टू द डगआउट. तू मला षटकार चौकार मारू शकतोस तर मीही देखील तुला 4 मुंड्या चित करू शकतो. एवढी ताकद धमक माझ्या बॉलिंग मध्ये आहे हे दाखवून दिले अमोल याने. चौथा फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये आनंदा येडगे. नॉन स्ट्राईक जो फलंदाज आहे एक घातक फलंदाज प्रकाश बावदाने. जेवढी स्ट्राईक त्याच्याकडे राहील तितक्याच धावा त्याच्या बॅटमधून वॉल्वो टीम साठी येणार आहेत. पाहूया काय करतोय आनंद येडगे. सरळ बॅटने केलाय परंतु अमोलने बॉल पकडलाय. ओव्हरची समाप्ती. संघाची धावसंख्या
झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय शंकर. ट्रॅकिंग एंडला फलंदाज आहे प्रकाश बावदाने. देखील त्याच्या बॅट मधून षटकार टोकार येणं खूप गरजेचं आहे. खूप असतील आपल्याकडून. बॉलिंग ट्रॅक वरती फलंदाज प्रकाश बावदाने. काय करतोय बॉल घेऊन सज्ज. बॅट निघण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलची सांगता करून ठेवलंय, झकडून ठेवलंय प्रकाश याला. बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल. बॉलर बॉलिंग करतोय. बॉल घेऊन प्रयत्न होता परंतु स्वागत. खूप खूप बॉल घेऊन सज्ज पुन्हा एकदा. हो हो ठेवलंय, पकडून ठेवलंय. 4 बॉल डॉट. पूर्णपणे पकडून ठेवलंय. सावधानीच्या बॉल सज्ज होता परंतु आली आहे. पकडून ठेवलंय. बॅटने केलाय, स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे संतोष शेळके. कॅरी करेल, वेगी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. वरती बॉल 8 धावा 2 विकेट. जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक इनिंगला 20 मिनिटाचा कालावधी दिला आयोजक कमिटीने. 20 मिनिटांमध्ये आपली संपवायची आहे. पूर्ण व्यवस्थितपणे पार पाडायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही असेल 20 मिनिटांची आहे. लवकरात लवकर गोलंदाज गोलंदाज आहे प्रकाश बावदाने. ढकलून ठेवलं पूर्ण. वरती आलाय. बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू जाईल पार येतोय चौकार. आता आपल्या पायातल्या बेड्या हिसकावून काढलेत आणि दिलाय पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार. चौकार आलाय. अजून देखील 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये 33 धावाची गरज असेल वॉलो टीमला. दुसरा बॉल घेऊन सज्ज
ओ हो, पूर्णपणे जखडून ठेवलंय. चौकार मारायचा, षटकार मारायचा प्रयत्न आता आहे, परंतु चेंडू पूर्णपणे बीट होऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा आनंद झोरे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बीट. प्रणय साहेबांचं देखील इथे सरचे स्वागत. काय करतोय प्रकाश बावदाने, ह्या चुका खूप महागात पडणार तुम्हाला. जास्तीत जास्त संघाची धावसंख्या उंचवायचं काम करायचं. आपल्या खांद्यावरती अजून देखील 9 बॉल शेष आहेत. 9 बॉल मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. हा ट्रॅकर पूल केलाय, पूल अँड सक्सेसफुल. प्रकाशच्या बॅट मधून आलाय 1 बाउन्स, चौकार. असे बॉल तुम्ही प्रकाशसाठी टाकू शकत नाहीत. जर टप्प्यात आला तर कार्यक्रम होणार. प्रकाश बावदाने दाखवून दिलंय. पुन्हा एकदा आज सरळ बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चौकार. इथे दिसून येते टप्पा आला की कार्यक्रम झाला. असा टप्पा बॉल जर तुम्ही मला दिला तर मी षटकार चौकार मारणार, कारण त्याने दाखवून दिलंय. अजून देखील 7 बॉल शेष आहेत. 7 मध्ये 25. पुन्हा एकदा बॉलर, तिसरा हा गेला आहे. बिग 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 षटकार आलाय. घणाघाती प्रहार प्रकाशच्या बॅट मधून. 2 बॉल 2 चौकार, 1 बॉल 1 षटकार. जर इथे टप्पा तर कार्यक्रम, आणि जर टप्प्यात दिला तर 100% कार्यक्रम. प्रकाश बावदाने दाखवून देतोय आपल्या बॅट मधून. अजून देखील 6 बॉल आणि 19 धावाची गरज असताना याच्या आधी जर हेच षटकार चौकार जर आले असते तर आतापर्यंत टीमला विजयी घोषित करून दिलं असतं प्रकाश याने. चला स्पीडअप घ्या. पंच शिवाजी झोरे, 20 मिनिटाचा कालावधी प्रत्येक टीमला दिलाय, प्रत्येक इनिंगला दिलाय. 20 मिनिटांमध्ये आपलं इनिंग संपूर्ण ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. अजून देखील लास्ट ओव्हर बाकी आहे. 5 मिनिटाचा कालावधी असेल. 5 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपवायची आहे. अजून देखील 6 बॉल आणि 19 धावाची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आता असेल आनंद एडगे. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आलाय प्रकाश बावदाने. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आनंद एडगे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय रमेश एडगे. बंधूंची जोडी आमने सामने. बॉलिंग ट्रॅक वरती रमेश एडगे. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आनंद एडगे. पाहूया काय करतोय. लास्टचे 6 बॉल मध्ये 19 ची गरज. पाहूया बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पूल केलाय, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर 1 धावेमध्ये. ह्या चुका, अशा चुका जर तुम्ही कराल
तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या चुका खूप महागात पडतील. टीमचे कॅप्टन नाराज असतील केस्टॉल टीमचे निलेश झोरे. वारंवार अनुभवाचा बोल संतोष शेळके संघनायक आपल्या बॉलरला सांगतात, परंतु तितक्याच ताकदीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला प्रकाश बावदाने एक घणाघाती षटकार आणि 2 चौकार यांच्या बॅटमधून आलेत. जर इथे टप्पा द्याल तर कार्यक्रम 100% आहे. पाहूया दुसरा बॉल घेऊन सज्ज रमेश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रकाश बावदाने टप्पा आणि एक घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील पूर्ण केली आहे. पाठीमागचे 3 बॉल जसे खेळला हाही बॉल तसाच होता, परंतु बीट केलाय. आणि 4 बॉल मध्ये 16ची गरज. पाहूया काय करतोय प्रकाश बावदाने. आणील का मॅच ही आपल्या टीमसाठी. सरळ बॅटने खेळला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. आता 3 मध्ये 3 ला पाहिजे 14. 3 मध्ये 14ची गरज. पाहूया येतील का 2 षटकार किंवा 3 चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा टप्पा, परंतु विकेटचं पतन. ओ हो, निलेश जोरे खुश झाला येते. चौथ्या बॉल वरती केला कार्यक्रम. हा देखील टप्पा होता, परंतु कार्यक्रम झाला प्रकाश बावदाने याचा. टीम खुश आहे केस्टॉल टीम. आता 2 मध्ये पाहिजे 14. एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल, एखादा नकारात्मक चेंडू जर आला तर या मॅचचं पूर्णपणे समीकरण बदलू शकतं. 2 ला पाहिजे 14. बॅक टू द डगआउट गेलाय प्रकाश बावदाने. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल झोरे. पाहूया काय करतोय. ताकद आहे, क्षमता आहे. 2 बॉल 2 मारणं खूप गरजेचं आहे. जर एखादा नकारात्मक चेंडू आला तर या ओ हो, नकारात्मक चेंडू आणि इथं क्षेत्ररक्षक चुकी करतोय. वाईट +1 ह्या 2 धावा. 2 ला 2 जर घणाघाती प्रहार आले तर मॅच घेऊन जाईल ही टीम वॉलोलॅन. आणि जर पूर्णपणे जर बीट केलं. पाहूया बंधू वर्सेस बंधू. रमेश येडगे वर्सेस आनंद येडगे. 2 बॉल 12ची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आनंद येडगे. आडव्या सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बीट झालाय. अजून देखील 1 बॉल शेष आहे. 1 बॉल शेष आहे. 1 मध्ये 12 करायचे आहेत. पूर्णपणे मॅच घेऊन गेलाय टीम केस्टॉल. केस्टॉल टीम पूर्णपणे मॅच घेऊन गेली. लास्ट बॉल आनंद येडगे केलाय, परंतु पहिली मॅच बिन झालाय टीम केस्टॉल फायटर्स. अभिनंदन टीम. हार्ड लक बॅड लक टीम ऑल वॉलन्स फायटर्स. तर सेल्फ फायटर्स या टीमने क्षेत्ररक्षणाची अंमलबजावणी केली. आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. तदनंतर GS टीमला विनंती असेल की आपले सलामी